विठ्ठल रुक्मिणी मातेचं जतन आणि संवर्धनाचं काम चालू असताना साधारण 73 कोटीचं कामाचे राज्य शासनाने मंजुरी दिली असताना त्याच्यापैकी 1 कोटीचं कुठलीही मंजुरी नसलेलं काम मंदिर समितीने करून घेतलेलं ठेकेदाराने दावा केला. त्या कारणास्तव साधारण संथ गतीने चाललेलं काम होतं ते पूर्णपणे स्थगित झालेलं दिसत आहे. असा कुठलाही निधी मंजूर असताना किंवा कुठलीही मंजुरी कामासाठी न घेतलेल्या असताना काम केल्याचा दावा ठेकेदाराकडून होत असल्या कारण काम रखडलेलं आपल्याला दिसत आहे. तेव्हा आता जबाबदार कोण, मंदिर समिती जबाबदार की ठेकेदार जबाबदार, अशी चर्चा चालू असताना लवकरात लवकर ह्याचा निकाल होऊन उर्वरित काम विठ्ठलाचं गर्भगृह असेल, सभागृह असेल, 16 खांबे असेल, 4 खांबे असेल, इथले रखडलेले काम, छत असेल, हे रखडलेले काम लवकरात लवकर चालू व्हावं अशी नागरिकांकडनं आणि इतर सदस्यांकडनं मागणी होताना दिसत आहे. रामकृष्ण हरी. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर रुक्मिणी समितीचं जे काही काम आहे 73 कोटी रुपयांचा आराखडा शासनानं मंजूर केलाय, त्याचं काम सुरू आहे. मात्र हे काम अतिशय संत गतीनं सुरू आहे असं निदर्शनास येते. कामाचा सुद्धा दर्जा जो आहे तो थोडासा निकृष्ट दिसून येतोय. या संपूर्ण कामाची चौकशी महाराष्ट्र शासनानं सध्या अधिवेशन काळामध्ये करून नेमकं कुठपर्यंत काम झालेलं आहे, अजून काम किती शिल्लक आहे, जे काम रखडलेलं आहे ते कशा करता रखडलेलं आहे, याची माहिती महाराष्ट्र शासनानं राज्याला आमच्या वारकरी भाविकांना दिली पाहिजे अशी आमची एक सर्वसामान्य वारकरी भाविक म्हणून मागणी आहे. आणि लवकरात लवकर हे काम पूर्णही होणं गरजेचं आहे अशी आमची मागणी आहे. पंढरपुरातून जगदीश डांगे, LS मराठी.